मंडळ जय जिजाऊ जय श्रीराम. आम्ही आता इथे ना मराठा समाजाची जी मीटिंग आहे तिथे अटेंड करायला आलो. म्हणजे काही भगिनी येत आहेत, काही बांधव आलेले आहेत, तर आपण बघू शकतो. बरेच समाज बांधव आलेत, काही बाहेर कार्यक्रमाला सुरुवात होईल. बॅनर देऊया किंवा चिवडाला पाटील काकडे मध्ये अशा पद्धतीने 7 ऑगस्टच्या रॅलीच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. त्यासाठी सर्वांचं पहिल्यांदा मी हार्दिक स्वागत करतो आणि त्याप्रमाणे आपल्या तालुक्यामधून जास्तीत जास्त संख्या जर उपस्थित राहायची असेल तर आपल्या तालुक्यामध्ये साधारणतः मराठा समाजाचे 42 गाव आहेत आणि या 42 गावामध्ये म्हणजे प्राधान्यानं मराठा समाज जास्त असणारे 42 गाव आहेत. तर या 42 गावामध्ये आपल्या शहरामध्ये असणारी एक टीम आहे. ती टीम प्रत्येक गावामध्ये त्यांना तशा प्रकारचा निरोप देण्यासाठी किंवा त्यांना प्रवृत्त करण्यासाठी आपण जाणं गरजेचं आहे. त्यासाठी ते नियोजन महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं साधारणतः 1 तारखेपासून 1, 2, 3, 4 दिवसामध्ये आपल्या तालुक्यातली 42 गावं पूर्ण होतात. रोज 10 तरी सुद्धा आपण तिथपर्यंत पोहोचू शकतोय. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोक या कार्यक्रमाला आले पाहिजेत. त्याशिवाय आता हा जो लढा आहे हा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे, अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि त्यामुळं सर्वांचा रेटा असल्याशिवाय हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम यशस्वी होणार नाही. करायसाठी आपल्याला 7 ऑगस्टची ही रॅली सगळ्यात महत्वाची आहे आणि म्हणून आपण इथून उठल्यानंतर आपल्या आपल्या परीने जिथं जिथं सांगता येईल जिथे जिथं आपल्या परीने जे करता येईल ते करायचं धोरण आपण सर्वांनी घ्यावं. मला ह्यांनी सांगावं त्यांनी सांगावं ही अपेक्षा ठेवू नका. आपापल्या परीने आपल्या भागातल्या मंगळवाड्यातलं जर बघितलं प्रत्येक गल्लीवाईज आपण आहोत तिथं गल्लीवाईज आपल्या आपल्या मिटिंगला घेऊया आपल्या आपल्या गाड्याचं नियोजन आपणच करूया. मला गाडी कोण देईल वगैरे असे विषय नाही. महिला जर येत असतील तर आपल्याला ट्रॅव्हल्स वगैरे अशा गोष्टी करूया. त्या ट्रॅव्हलचे नियोजन आपल्याला करता आलं तर महिलांसाठी विशेष करू, त्यामध्ये पुरुष युवक कोणी नाही. आणि यामध्ये अजून एक लक्षात ठेवूया की काही लोक मोटरसायकलवर जायचा प्रयत्न करतात आणि मग त्यामध्ये असं होऊन एक मोटरसायकल भगवा झेंडा लावणारे नळे नळ्या वगैरे काढून विनाकारण आवाज करून मराठा समाजाच्या रॅलीला कोणीतरी नावं ठेवू नये. याही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. ह्या सगळ्यांना सुचते आपल्याला काय करायचं काय नाही. पण रॅली अतिशय शांततेत आणि आपण पाठीमाग केलं होतं की तिथं आपल्या हातून घाण होऊ नये. आपण बाटली घेतली आहे तिथं टाकली आहे आणि मग त्याचं स्वच्छतेसाठी याचा पत्रकार वगैरे करतो आपण मीडिया मराठा सेवा सकल मराठा मोर्चा गेला आणि रोडवर सगळ्या बाटल्याचा खच पडला हे बी बोल. म्हणून आपण आपल्या पद्धतीनं आणि वातावरण उन्हाळ्यासारखं नाही. दिवसभर जरी पाणी नाही पिलं तर आपल्याला पाण्याची गरज भासत नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण 7 तारखेची रॅली अतिशय जोरदार आणि जोशात उत्साहात करूया एवढी एक विनंती करतो आणि थांबतो. साहेब आले होते, मला गाड्या कमी पडल्या तर मी 5 मिनिट छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. एक मराठा लाख मराठा. मराठा बांधने के पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कार्यक्रमाला सुरुवात करताना मी सुरुवातीला म्हणजे देशमुख सरांना विनंती करतोय अण्णासाहेब पाटील आपल्याला मराठ्याला जागा करण्याचं काम गेले 10 महिने राज्यकर्त्यांच्या मागे आपण फिरणारी लोक पण झोप न लागू देणारं नेतृत्व तयार झालं.
संघर्ष योद्धा मराठ्याचा पांडुरंग श्री मनोजदादा जरांगे पाटील यांना मानाचा मुलगा. या व्यासपीठावर उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे मार्गदर्शक आदरणीय जिल्ह्याचे मार्गदर्शक सकल मराठा समाजाचे मौली पवार, दुसरे सहकारी व मार्गदर्शक आदरणीय विनोदजी भोसले, भागातले ज्येष्ठ मराठा, जास्त काही नावं घेत नाही, सगळ्यांची नावं पाठायची, परत लग्नाची आयराची यादी वाचलेली होईल, त्यामुळं माफी मागतो सगळ्यांची. आपल्याला प्रथम मंगळवेढ्याच्या मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन. आणि 3 दिवस झालं आम्ही फिरतोय, पण मनोज जरांगेचं बोर्ड तुमच्या तालुक्यात आणि गावात लागलं. तुम्हाला 12 टोपीची सलामी. कारण मराठा नाही कधी आणि कुणाचा टांगा पलटी करायचा आणि कुठं आंदोलन करायचं ही काय नवीन सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला त्याची सांगायची गरज नाही. आपल्याला सरकार कुणाचा याच्याशी देणं घेणं नाही. शिवसेना असो, भाजप असो, काँग्रेस असो, 288 आमदार आहेत, 38-48 खासदार आहेत, राज्यसभेचा 8 खासदार आहेत, विधान परिषदचा आमदार आहेत, पण एक ही माईकलालचा म्हणत नाही की मनोज जरांगे पाटलाची मागणी आहे 50% आतनं ओबीसी आणि सगळे सोयरे. कारण ह्या धर्तीवर कोण जन्मलाय, फक्त तिथं सामान्य आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापितातला मराठ्याचा पोरगा जन्मला, त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. आपल्याला रॅली काढायची, रॅलीचं नियोजन मौली पवार सांगतील, गणेश देशमुख सर सांगतील, पण आपल्याला आरक्षण का महत्वाचं आहे, आरक्षणाची गरज काय आहे याचं जिवंत उदाहरण मंगळवेढा तालुक्यापासून 20 किलोमीटरवर असलेलं वर्धेगाव म्हणून गाव आहे. 50 वर्ष झालं सर तुम्ही ज्या हायस्कूलला शिकवत होता, ज्या बेगमपूर शाळेत शिकवत होता, तिथं पोलीस कोणच भरती झालं नाही. फक्त मनोज जरांगे पाटलानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या देगाव मध्ये कुणबीचा दाखला निघाला की पोरगा पोलीस झाला. हे श्रेय मनोज जरांगे. तुम्ही किती हुशार असला तर आपला पॉइंट न पोरगा जाते. आज जी कुणबीच्या नोंदी मिळते ही कुठल्या राज्य सरकारच्या नाही, त्या ही ऑलरेडी पहिल्या आहेत. त्या फक्त राज्य सरकारनं तिथं आपल्याला देण्याचा विलंब केला आणि मराठ्याचं वरिष्ठ अधिकारी बनण्याचं जी काय ध्येय होतं ती थांबलं गेलं. पण ह्या वर्षामध्ये मनोज जरांगे पाटलासारखं नेतृत्व तयार झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला होता येईल एवढं पक्ष बघायचा नाही, आपल्याला जास्तीत जास्त लोक आले पाहिजेत. सगळ्यांनीच आहे. मंगळवेढ्याची 50% लोक सोलापुरात असतील दररोज, काही लोक फिरायला येत असतील, काही लोक कामाला येत असतील, पण त्या दिवशी मोटारसायकली, 4 चाकी गाडी, ट्रॅक्टर काय असेल ते आणायचं. आपल्याला सरकारला दाखवायचा हा मराठा झोपलेला नाही, तर हा मराठा जागा आहे. आम्हाला आरक्षणाची गरज आहे. ही इलेक्शन आहे. आता कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुठतंय आणि मनोज जरांगे पाटलावर बोलतंय. त्यांना माझी विनंती आहे, जी खरंच मराठ्याची औलाद आहे त्यांनी मनोज जरांगे पाटलावर बोलू नये, आणि जी मराठ्याचं नाही मोहोळ तालुक्यातला असू द्या, मंगळवेढा तालुक्यातला असू द्या, नाहीतर माळशिरस तालुक्यातला असू द्या, नाहीतर सांगोला तालुक्यातला असू द्या, मराठ्याचा त्यांना अजिबात बोलू नये. तुम्ही विरोधी पक्षातल्या पार्टीत बघा, ओबीसीचं आंदोलन चालू झालंय. काँग्रेसवाली, शिवसेनावाली, बीजेपी वाली सगळी ओबीसी वाली एकत्र आले. ही वस्तुस्थिती आहे. मराठ्यानो, तुम्ही तुमच्या लेकरा बाळाच्या प्रॉपर्टीसाठी किंवा तुमचा कारखाना वाचवायचा आहे म्हणून, तुमची सीबीआय चौकशी लागते म्हणून नागपूरच्या अनाजी पंथाच्या दारात तुम्ही कुत्र होऊन पडू नका अशी माझी विनंती आहे तुम्हाला. ही मराठ्याचा स्वाभिमान. आज विचार करा, आपण ओबीसी मधनं आरक्षण मागतोय, आपण आपलं आरक्षण मागतोय, पण राज्यकर्ते काय करतात, आरक्षण देऊ नका म्हणून विरोध करतात. ज्या मराठ्यानं मंगळवेढा तालुक्यातला माझा मराठा असेल, खरं चाललं तर एखादा ओबीसीचा गरीब आला तर त्याला 2-2 पहिले ज्वारी फुकट देणारा ही मराठा आहे. पण आज तशी वस्तुस्थिती राहील नाही. आज माझ्या घरात 10 एकर जातीचा विषय घ्यायचा नाही. आम्ही 50 वर्ष झालं तुमच्या छत्रांच्या उचलतोय, आम्ही तुमच्या छपल्या उचलल्या, त्या आमच्या आज्यानं उचलल्या, बापानं उचलल्या, आम्ही उचलल्या, आमच्या पोटाला जन्माला आलेल्या पोरांना सुद्धा तुमच्याच छत्रांच्या उचलायच्या. ही कुठल्या संविधानामध्ये बसत आहे? आम्ही लोकशाही पद्धतीने आरक्षण मागतोय. म्हणून माझी विनंती आहे मित्रांनो, सगळ्यात जास्त बार्शी नंतर जागृत तालुका हा मंगळवेढा आहे. कारण मी आंदोलनाच्या वेळेला इथे येत होतो, हे समाधान हे बोलवत होती,
पण इथं सांगावं लागत नाही, देशाच्या माझ्या गृहमंत्र्याला 6 किलोमीटर मागे थांबावं लागले 1 तास, केवळ 5 मिनिटात रोड आदवला, एक अर्धा तास रोड जाम केला. बाकीच्या इकडे लग्नाला निमंत्रण दिल्यावर द्यावं लागतंय, कारण झोपलेला मराठा आहे काही तालुक्यात, पण हा जागृत मराठा आहे. जरी लोकांना वाटत असेल किलोभर मटण खाऊन जरी धुंदीत असले तर सदाशिव पेठेतल्या बामणापेक्षा सुद्धा इथल्या मराठ्याचं डोकं जास्त फास्ट चालतंय. ही ऐतिहासिक येणाऱ्या 7 तारखेला सगळ्याने बायको लेकर जसं ब्रह्मपुरीला किंवा बेगनपूरला बोकाड असल्यानंतर सगळं परिवार जातंय तसं यायचंय. लेकरं बाळ सून सगळे घेऊन यायचंय आणि सोलापूर जिल्ह्याला मंगळवेढ्याची ताकद दाखवाल एवढीच अपेक्षा करतो आणि संयोजकाचा आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आजच्या या मराठा क्रांती मोर्चा 7 तारखेसाठी निवेदनासाठी आलेले मराठा समाजाचे सर्व मान्यवर आणि मंगळवेढा या ठिकाणीतील सर्व समाज बांधव यांचे या ठिकाणी धन्यवाद देतो. मित्रांनो, जेवढी या आरक्षणाविषयी माहिती सांगावी तेवढी कमीच आहे, परंतु आपलं जे 100 वर्षापासून आपलं जे नुकसान झालेलं आहे, आज मला सांगा आपल्याला ओबीसी दाखले मिळायला लागलेत का नाही? मला सांगा, ही दाखले ऑफिसमध्ये मिळायला लागलेत, आपण कुठलं का हातात घेऊन आणले का? परंतु आज माझी पिढी झाली, माझ्या मुलाची पिढी बाद झाली, माझ्या वडिलांची पिढी बाद झाली, 100 वर्ष झालं. आपल्याला 100 वर्षापासून आपण ओबीसी मध्ये आहे, परंतु आता आपल्याला हे सरकारनं मागच्या सरकारनं आपल्याला या सरकारनं आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. येणाऱ्या 7 तारखेला पुढच्या महिन्याच्या म्हणजे 7 ऑगस्टला सोलापूरला तुम्ही सगळ्यांनी यावर आमंत्रण द्यायला, नेवता द्यायला तुम्हाला इथं आले. पण नेवता द्यायला तुम्हाला आलेला असेल तर जेव्हा आम्ही तुम्हाला नेवता देतोय, तुम्हाला आमंत्रण देतोय, आता तुम्ही हे आमंत्रण घ्यायचं आणि खेड्यापाड्यामध्ये जायचं, वाड्या वस्त्यावर जायचं आहे. त्या वाड्या वस्त्यावर असणाऱ्या मराठा समाजाच्या पोरांपर्यंत जायचं आहे, त्या कुटुंबापर्यंत जायचं आहे आणि त्या कुटुंबामधून प्रत्येक घरटी एक माणूस तरी कमीत कमी निघाला पाहिजे. या पद्धतीची भूमिका मंगळवेढ्याच्या समन्वयकांनी, मराठा समाजाच्या समन्वयकांनी केली पाहिजे. मराठा मंगळवेढ्याचा जागृत असे नेहमीच म्हटलं जातं. आज आम्ही आलेलो आहोत कारण इथं जेवढे जास्त लोक येतील तेवढ्या लोकांपर्यंत तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येईल. आपल्याला सोलापूरला ज्यावेळेला 7 तारखेला यायचं आहे, मंगळवेढा रोडवरनं आपण सगळे येणार आहोत. आल्यानंतर आपल्या सगळ्यांची पार्किंग, जर सकाळी तुम्ही लवकर आलेला असाल तर आतमध्ये भैया चौकापर्यंत गाड्या खाली येतील आणि भैया चौकातून डावीकडे गेल्यानंतर जुनी मिल कंपाऊंड आहे, त्या जुनी मिल कंपाऊंडच्या जागेमध्ये आपल्या सगळ्यांच्या गाड्यांची पार्किंग करण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली. भैया चौकातून डावीकडे जायचं आहे, सुपर मार्केटच्या समोरच्या बाजूला ते अलीकडेच आहे थोडं, त्या ठिकाणी आपल्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. समजा तिथली पार्किंग जर पूर्ण झाली असेल तर स्वयंसेवक तुम्हाला सांगतील उशिराच्या गाड्या येतात. त्याच ठिकाणी मरिया चौकामध्ये उजव्या बाजूला त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था तिथंही केलेली आहे. तिथंही स्वयंसेवक तुम्हाला सांगतील की तुम्ही इथून इकडे पार्किंगच्या गाड्या लावा. 2 व्हीलरवाले असतील तर 2 व्हीलरवाले सरळ गाड्या आत आणतील आणि ज्या ठिकाणी जुनी मिल कंपाऊंड आहे त्या ठिकाणी त्या गाड्या सगळ्या लावतील. गाड्या लावण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आपल्यामध्ये कोणाला काय असेल तर त्या वेळेला ॲम्ब्युलन्सची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था सोलापूर जिल्हा कमिटीने त्या ठिकाणी केलेली आहे. त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असेल, आपल्यापैकी कोणाला काय असेल, डॉक्टरांची टीम असेल, ज्या ठिकाणी पार्किंग असेल त्या पार्किंगच्या ठिकाणी त्याच ठिकाणी तुमच्या अल्पोपहाराची आणि चहापानाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ही तुम्हाला त्या ठिकाणी केलेली असेल. आपला राहिला प्रश्न आता पार्किंगचं व्यवस्था आपल्या झालेली आहे, अल्पोपहाराची व्यवस्था आपली झालेली आहे. आता राहिलेला आहे तो रॅली छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिथून माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे 5 चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी येतील आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिथून आपल्या रॅलीची सुरुवात होईल. मग 5 चौकातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाल्यानंतर तिथून पुढे तशी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल. तिथून पुढे जाईल भागवत थिएटर आणि भागवत थिएटरच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये व्यासपीठ त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्या ठिकाणी आपली जाहीर सभा त्या ठिकाणी होईल. दादा किती वाजता येणार आहेत हे तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये सांगितलं जाईल. 1 ते 2 तारखेला आढावा बैठक त्या ठिकाणी होईल. स्वतः जरांगे दादा साहेबांचे
की माणसं आहेत, प्रदीप सोळंकी साहेब वगैरे ते येणार आहेत, त्यावेळेला आपल्याला कळेल की नेमकं दादा किती वाजता येणार आहेत. तरी आम्ही सगळ्यांनी गृहीत धरलेलं आहे की 11 पर्यंत त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी जर आलं तर त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा दादा 1 वाजता येतील, 3 वाजता येतील, 2 वाजता येतील किंवा तिथे 12 वाजता येतील. आपल्याला फक्त थोडासा दम धरायचा आहे, धीर धरायचा आहे आणि जोपर्यंत इथे तोपर्यंत शांततेनं त्या ठिकाणी बसायचं. पण जोपर्यंत तुम्ही आलेला आहात, तुम्ही छत्रपती शिवाजी चौकात जर येऊन बसलेला असाल तर त्या ठिकाणी आपण शाहिरी प्रोग्रामाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, पोवाड्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणजे दादाला यायला तास 1.5 तास जरी उशीर झालेला असला तरी सुद्धा त्या पोवाड्याचा कार्यक्रम आपण ऐकतोय. प्रत्येकाला तो कार्यक्रम ऐकता यावा, ते दिसावं आणि म्हणून जागोजागी तुम्हाला स्क्रीनची व्यवस्था आपण करायचं आहे. आपण सगळे, कारण आपल्या आंदोलनाची दखल ही जागतिक पातळीवर घेतली जाते आणि जेव्हा जागतिक पातळीवर दखल घेतली जाते त्यावेळेला आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं किरकोळ वर्तन, आपल्याकडून दुर्वर्तन त्या ठिकाणी होऊ नये. अनेक स्त्रिया त्या ठिकाणी आल्या असतील तर त्या स्त्रियांची काळजी घेणं हे तुमचं आमचं काम आहे. त्या ठिकाणी एवढे लोक जर आले असतील तर स्वयंसेवक सोलापुरातले कमी पडतील. त्यावेळेला तुम्ही प्रत्येक जण स्वयंसेवक आहे या भूमिकेतून त्या ठिकाणी काम करायचं. आजूबाजूला काय करत असेल तर तिथं असणाऱ्या स्वयंसेवक जे वॉकी टॉकीवाले असतील त्यांच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून द्यायच्या. आम्ही त्या ठिकाणी असू त्यावेळेला तुम्ही आमच्याशी संपर्क साधून त्या गोष्टी आमच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून द्यायच्या. अशा प्रकारे आपण या ठिकाणी असणारी जी रॅली आहे ती रॅली यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही रॅली तेव्हाच यशस्वी होईल की ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये मंगळवेढ्यातील लोक त्या ठिकाणी येतील. आपल्या सगळ्याला माहिती की सोलापुरामध्ये अल्पसंख्याक मराठा समाज असल्यामुळं 5 नंबरला मराठा समाज आहे. त्यामुळे आपल्याला सगळी तिथली भर काढायची जर असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातून लोक येणं गरजेचं रस्त्यावर जाऊन आणावे अशी विनंती या ठिकाणी करतो. आणि काय असेल तर नियोजनाच्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवल्या जातील. व्हॉट्सअपला मी पाठवू त्या प्रकारचं नियोजन सोलापुरामध्ये झालेलं आहे. तुम्हाला अल्पोपहाराची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करायची आहे. येताना पांढरा शुभ्र पोशाख घालून यायचा आहे. जमला पांढरा शर्ट, पांढरी बिजार, पांढरा पॅन्ट काय असेल ते ज्याला जमलाही आहे त्याच्याकडे पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, त्याने आपला रेग्युलर ड्रेस घालायचा आहे. पण येताना एक डोक्यावर भगवी टोपी आणि गळ्यात एक शेला भगवा हे मात्र कंपल्सरी घ्यायचं आहे. आपण यासाठी इथं असणाऱ्या लोकांकडून आपण स्थानिक पातळीवर निधी गोळा करून तुम्ही एकत्रितपणे तशा प्रकारचे शेले जर प्रत्येक पोराला वाटता आले तर तसे वाटा. बॅचेस तयार करा. मंगळवेढा, सकल मराठा समाज मंगळवेढा आणि म्हणून दादाचा मध्ये फोटो लावून बॅचेस त्याचे जेवढे करता येतील तेवढे करा. अशा पद्धतीचं नियोजन तुम्हाला तालुका पातळीवर करायचं आहे. तालुका पातळीवरचं नियोजन तुमचं अगदी थोडं आहे. बाकी सगळं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. बहुसंख्येनं इतकं जास्तीत जास्त गाड्या, जास्तीत जास्त टू व्हीलर, कमीत कमी 4 ते 5 हजार टू व्हीलरवर जरी पोरं आली आणि बाकीच्या गाड्यातून आली तर त्याही पद्धतीनं तिथं सगळ्यांचं स्वागत त्या ठिकाणी आहे. आपण सगळ्यांनी येणाऱ्या 7 तारखेला बहुसंख्येने यावं अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी आपल्या सगळ्याला करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद. त्याच्या आधी मी एक विनंती करतोय. आमचे मेजर बबन रोकडे सर्वांना नमस्कार, जय हिंद. अंधेरों से डरते नहीं, आकाश की साथ है. अंधेरों से डरते नहीं, आकाश की साथ है. और शत्रु से डरते नहीं, मराठों की जात है. मराठों की जात. मी मेजर बबन रोकडे. आपणा सर्वांना विनंती, माननीय माऊली पवार सरांनाही विनंती करण्यासाठी मी 2 शब्द बोलणार आहे. काल आमच्या मुडीव गावामध्ये एक मराठी समाजाची आम्ही बैठक घेतली. 1 तारखेला जरांगे दादांचा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं आपण काय करायचं हे नियोजनामध्ये होतं. सगळ्याच्या विचारानं आम्ही ठरवलंय की 1 ऑगस्टला आपण रक्तदान शिबिर करायचं. आणि मी विनंती मांडणार होतं त्या अगोदर मला पवार सरांनी विनंती मान्य केली, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि असा एक रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिर असेल की आमच्या गावातल्या लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत ज्याही रक्तदान देता येईल सर्वांनी आम्ही रक्तदान करणार आहे. आणि मंगळवेढा आणि ग्रामीण भागाला विनंती करतो की आपण ही त्या रक्तदानमध्ये शिबिरमध्ये सामील होऊन मंगळवेढ्याचं नाही तर सोलापूर जिल्ह्याचं नाव असं जाहीर करू की असं कधीच रक्तदान झालं नाही. मी एक मेजर म्हणून अजून एक विनंती तुम्हाला करतोय. आमच्या आर्मीमध्ये 2 प्रकारची कामं केली जातात. एक 5 से नहीं तो दूसरा लाख से. काम 100% होगा, 100% काम होगा. श्रीलंकेतली शांती सेनेची लढाई असो या 99चं कारगिल युद्ध असो, जेवढ्या मध्ये इव्हेंट्स झाल्या बोरिंग मध्ये पडलेला आहे बोलवा आर्मीला.
आग लागली आर्मीला बोलवा, नदीला पूर आला आर्मीला बोलवा, पोलिसांच्या हातून केस झाली आर्मीला बोलवा, आणि जिथे जिथे आर्मी लावली तिथं तिथं तुम्हाला माहित आहे की 100% काम करत. आता मला इंडिव्हिज्युअल ही विनंती करायची आहे, जरेंगे दादाला आपण मंगळवेढ्यातून किंवा सोलापुरातून एक विनंती करू की आता बात से नहीं, अभी लात से काम होगा, और लात से होगा. हमें आर्मी का अजून एक रूल सांगतो, दुनिया में ऐसा कोई प्रश्न नहीं जिसके आर्मी के पास उत्तर नहीं. सेकंड वॉर हो, आर्मीतल्या मराठी माणसाला 7 व्हिक्टोरिया मेडल मिळाले. त्यापैकी मराठी माणसाची 5 नाव आहेत व्हिक्टोरिया मध्ये परमवीर चक्र. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, माऊली परान सरांना विनंती करतो की आम्ही जरेंगे दादा पाटलांना उपोषणला नको बसायला, उपोषणला नको बसायला. अभी बात से भरपूर हो गया, अभी लात से काम करना है. और लात से काम कैसे करना है? हमीद करजई को पूछो आर्मी क्या नहीं कर सकती. हमीद करजई अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष, काय झालं होतं सर्वांना माहित आहे. विमान स्वतः भूमी सोडून जमीन सोडून पळून दुसऱ्या देशात गेला. आर्मी काय करू शकत नाही हे हमीद करजईला विचार. म्हणून सरकारलाही विनंती आहे, आमच्या मराठ्यांचं अंत पाहू नका, मराठ्यावर अन्याय करू नका. आम्ही बॉर्डरवर तुट्या देतो कशासाठी? आमच्या मुलांचं, आमच्या बाळांचं, आमच्या लहान भावांचं भवितव्यच धोक्यात असेल, भवितव्य अंधारात असेल तर आम्ही तिथं बॉर्डरला का तुट्या देऊ? आम्ही उग्रवाद्याबरोबर सर्च ऑपरेशन करून आम्ही आपल्या जीवाशी का बेतायचं? पोटासाठी ना, पोट तर कुत्रेही जिंकते ना. मराठी कारगिल युद्धामध्ये मराठी किती पर्सेंट होता? 70%. मराठा लाईट इन्फंट्री 1000च्या नफरीनं, 1500च्या नफरीनं संख्येत कुठल्याही युद्धात घेऊ मराठा मागे नाही. म्हणून सरकारला या निवेदनातून नम्र विनंती असेल की आमच्या मराठ्याचा अंत पाहू नका. जय हिंद, जय आणखीन एक थोडंसं मावळेदारांचं संबोधन व्हायच्या आधी आपले सोलापूर जिल्ह्याचे बुलंद तोफखाना ॲडव्होकेट श्रीरंग जाळे यांना विनंती करतोय थोडक्यात कशासाठी आरक्षण पाहिजे, का पाहिजे, कसं मिळवायचं आहे हे मागच्या 8-10 वर्षापासून आपण चर्चा केली आहे. आपल्या गावात पाहिजे कसं मिळवायचं एवढ्या बारक्या लेकराला कळलंय, पण सरकारला कळलं. आणि सरकारला कळायची मेजरनं आता सांगितलं बादशी नाही तू लागशी. पण आपल्याला काय की त्या स्टेटला जायचं नाही. वकील माणूस आहे, स्फोटक बोललं की बनावं. पण एक आहे, आजपर्यंत आपण कोपर्डीच्या ताईवर अत्याचार झाला म्हणून लाखोंचे मोर्चे काढले. आता ही लढाई तुमच्या माझ्या लेकराच्या कल्याणाच्या उंबऱ्यावर येऊन थांबली. पुरावा निघायला लागले तर, दाखले निघायला लागले तर, व्हॅलिडिटीला काय अडचणी यायला लागल्या, पण व्हॅलिडिटी निघायला लागल्या पण अडचणी यायला लागल्या. अशा परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष होऊन सुद्धा त्यांनी पुरावा लपवून ठेवलं. बरंच पुरावा मोडी लिपीतला येतो, मोडी स्वातंत्र्याच्या आधीची लिपी आहे. आणि त्यामध्ये तुम्ही आमचा पुरावा लपवून ठेवले, तर आता पुन्हा ज्यावेळेस आरक्षण द्यायची वेळ आली त्यावेळेस आडावेळा घेता. ही खरं सांगतो मराठ्यावरचा अन्याय. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत अन्यायाची जाणीव होत नाही तोपर्यंत माणूस पेटून उठत नाही, जोपर्यंत पेटून उठत नाही तोपर्यंत न्याय मागत नाही, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लेकरू रडल्याशिवाय आई पाजत नाही. आपल्याला तर सरकार अजिबात देणार नाही. त्यामुळं आता किती वेळा मोर्चे काढायचं, किती वेळा भांडायचं हा प्रश्न विचारणं जिंकलेलं बऱ्यापैकी 70-80% किल्लं शिवाजी महाराजांनी तहात दिलं होतं. जिंकलेलं 4-8 मावळं घेऊन जिंकलेलं. इथं तर लाखो करोडांचा मराठा समाज आहे, जिंकलेलं दिलं होतं. आपल्याला ती तर वेळ आली नाही. त्यामुळे आता थांबून चालणार हा तुमच्या माझ्या वर्तणुकीतनं दिसला पाहिजे. आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यासाठी आपल्याला जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीसाठी यायचं आहे. तुमच्या माझ्या लेकराच्या आरक्षणाचा स्वार्थाचा विषय आहे आता. त्यामुळे ती स्वार्थ आपण जपला विनंती करतो. योगदानापासून ती अहिल्यादेवी होळकर विहिरीच्या अनुदानाच्या योजनेपर्यंत आहे.
इकडे शिक्षणापासून इकडे नोकरीपर्यंत आहे. त्यामुळे आरक्षण वाचून तुमचं काय अर्थ आहे ह्या म्हणणाऱ्याला ही उत्तर द्या. गावागावात जाऊन सांगा तुमच्या माझ्या लेकराच्या कल्याणापर्यंत आलंय. त्यामुळे एवढा एक कळकळीची विनंती करतो, याचा प्रचंड मोठा फायदा आहे. आपण सगळ्यांनी ती फायदा घेण्यासाठी लढलं पाहिजे. लढल्याशिवाय मराठ्याला काही मिळालं नाही. तुम्ही आम्ही लढाल आणि याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय जाऊ जय श्री. बाळासाहेबांनी खोट्याबद्दल आणि आवाज आणि सर्वात छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराज या सर्व महामानवांना अभिवादन करून 7 ऑगस्टच्या मराठा आरक्षण व जनजागृती शांतता रॅलीच्या नियोजनाकरता उपस्थित असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील सर्व मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय. आज आपण ओबीसीत मागाबिगाच नाही, ओबीसीत गेलोय. माझा स्वतः दाखला निघाला. माझं अंकोली मोहोळ तालुक्यातलं गाव आहे. माझी व्हॅलिडिटी झाली. चला ते एका पूर्ण क्रांती केली. आज राजकीय नेते मोठमोठ्या पक्षाचे झोपत नाहीत. हे बाबांनी विधानसभेला लोकसभेला असं केले, विधानसभेला काय केलं काय करू म्हणून कोणासाठी लढायचे. वर्षात 5 उपोषणे केली. वर्ष झालं तुम्ही आश्वासन देताय. महिन्याची मुदत द्या, 2 महिन्याची मुदत द्या. तुम्ही दिलं. मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन सगळे शहर JR घेऊन कुठे आले वाशीला. आणि 1 महिन्यात काय केलं, एसीबीसी 10% वरचं आरक्षण दिलं, जे कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही. हे किती दिवस या राष्ट्रातल्या जडणघडणीमध्ये असलेल्या मराठा समाजाला जर अशा प्रकारे वागणूक आमच्या असलेल्या नोंदी लपून जर सरकार खेळत असेल तर तुम्ही ते कधी सोडणार राजकारण, कधी थांबणार आहे सर. आज आपल्या समाजाचे नो डाऊट मला काय म्हणायचं आहे, मराठा समाजाच्या फक्त मतावर आमदार होत आहेत नाही, खासदार होत आहेत. फक्त पाडा म्हणल्यावर इशारा सगळ्यांना कळला. किती पडलं, हा कुणाचं नाव घेतलं होतं, कुणाला पाठिंब्याचं पत्र दिलं, बरोबर इशारा केला ना. मग आता तर विधानसभेला स्वतःच मैदानात आहे. आम्ही बी पडून तुम्हालाही पाडू. तुम्हाला सरळ संविधानिक आरक्षण आहे. त्या 342 जातीमध्ये जे अनुक्रमणिक आहे त्या 83 नंबरला कुणबी म्हणून नोंदी आहे. कुणबी नोंदी शासनाकडे आहे. दाखले तुम्ही देता आणि व्हॅलिडिटीला फक्त 1% रेशो आहे व्हॅलिडिटीला. का त्याचा रेशो का सांगतो आहे का, जी जात पडताळणी समिती आहे ना तिथं मराठ्यांची लोकच नाही. आम्ही सगळा अहवाल बघितलाय, आम्ही त्याचा अभ्यास केला. मान खटाव म्हणून एक मतदारसंघ आहे, आमदार ओबीसी तिथला 7 अधिकारी सस्पेंड केले. ते तुमच्या आमच्यावर उद्या येणार आहे. तुम्ही आज नाही जागरूक झाले ना, भविष्यात तुमच्या आमच्यावर येणार. आज महापालिकेत 3600 सेवक आहेत बाबा, मराठ्याचे फक्त 1,600. कालच्या भरतीमध्ये हीच अवस्था आहे. जर ओबीसी मध्ये गेलो तरच न्याय मिळणार आहे, नाहीतर तुम्ही शासकीय नोकरी विसरायची. शिक्षणाची परिस्थिती, शिक्षण प्रचंड महाग करून ठेवलंय. आज DY पाटीलला MBBS ला मी आता माझ्या मुलीसाठी चेक करत बसलो होतो. नीट मध्ये चांगल्या मार्गाने पास झाले म्हणून. नीट मध्ये किती मोठा घोटाळा झाला बघितलं तुम्ही. तरी त्याला आता सुप्रीम कोर्टाने कोर करून हाय असं घ्यायला सांगितलंय. 12 लाख रुपये वर्षाची फी आहे. अश्विनी मेडिकल कॉलेज कुंभारी. जर ओबीसी मध्ये गेलं तर 4.5 ते 5 लाख रुपये आहे. जनरल वाल्याला 74 रँकला IAS मिळाले आणि ओबीसी वाल्याला 474 वाल्याला IAS मिळाले. आमच्या गावातील तुम्ही सांगतो ना, अंकोली म्हटलं माझा भाऊ आहे चुलत बोलता बसल्या सचिन आमच्या 2003 त्याला 85 मार्क आहेत ओपन मधला. ओपनचं क्लोज झाले 94 UPSC, ज्यातून आपण IAS होतो, IPS होतो, IRS होतो. आणि ओबीसीचं क्लोज झाले 65%. आपल्याला मिळाले 85. आणि जर निकाल लागल्यावर आमच्या नोंदी सापडले. अंकोलीमध्ये आज जवळपास 400 ते 500 दाखले निघाले. व्हॅलिडिटी सगळी होती. हा विषय कसा आहे, हे ह्यांच्या राजकारणापायी या सगळ्या पक्षांच्या मराठ्यांची माती झाली हे लक्षात असू द्या. हे सगळे आपलेच आहेत, हे सगळे आपलेच आहेत, पण नारायक आहेत, काहीच कामाची नाही. म्हणजे बरं बोलायचं ठरलं नाही, खरं बोलायचं ठरलं सांगतो. कारण काय, हे मताला घेऊन इतरांच्या समाजाचं वाटोळ केलं. हे सत्य परिस्थिती आहे. कुणाला निस्वार्थ आणि प्रामाणिक नेत्याचं नाव सांगा. हे उत्तर मला 7 ऑगस्टला सोलापुरातून पाहिजे. यासाठी मी इथं आलो. काय आहे, झोपलेला मार्ग आणि त्यात प्रचंड स्पिरिट असलेलं बार्शीनंतर मंगळवेढा. मला तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे. आम्ही तर सगळे फॅमिली सहित सोलापूर शहरातल्या बाहेर काढूच, पण इथून हे रोड ब्लॉक झाला पाहिजे, इकडून बंद केलं पाहिजे. सांगोला हे तुमचं पूर्ण अख्खा ब्लॉक झाला पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे.
मी तुम्हाला कोणाला वाईट वाटलं असलं तर वाटू द्या, पण असं कोण बोलणं झालं की नेत्याला स्टेजवर गेले की नेत्याच्या वाढदिवसाला वाचून भारीवर करतो, म्हणजे एवढं करतो. प्रत्येक वेळी उपोषण करायचं. मला वाटतं त्याची जवळ नावाजता बघा चालतंय नाही, सल्फर कमी झाल्यावर साखर चिडतंय. शरीरातलं सल्फर कमी झालं की माणूस चिडतो. हे मानसोपचार तज्ञाचं एक सूत्र आहे. आता सुद्धा आम्हाला सुद्धा बोलताना ते विचार चिडतो आमचा, काय तर आम्ही मला असलं चिडतो तर त्या बाजूला असलेलं डॉक्टर सांगत साहेब किती उपोषण केलं, किती वेळा करायचं. उगाच घरात बसून टीव्हीवर बघायचं. पण मोठ्या मोठ्या नेत्यांची माझ्यावर 4 ते 5 लोक आता जेव्हा आम्ही भेटायला गेलो माझ्यावर होते. एका मोठ्या नेत्याने फोन केला, म्हणून रात्री 1 वाजता फोन केला, म्हणून ते पाडाला पर्यायी शब्द उडत पाडा म्हणलं तरी एवढे घाबराले. असा जिल्हा एकवटला पाहिजे ही आमची प्रामाणिक भावना आहे, म्हणून तुमच्यापर्यंत आलो. हे जिल्ह्याचा दौरा बिवरा काय आम्हाला काय मिळणार, पण समाजाचं प्रबोधन व्हायला पाहिजे. कसे करते तिथं लोक समाजाचे, आणि खरं खरं सांगा समाजाचे काम करणारी संख्या किती होऊ शकते. आमचे प्रकाश किती लोक आहेत, आमचे ज्ञानेश्वर महाराज किती लोक सांगावं, आणि राजकीय पक्ष किती बघावं. आपल्या आपल्या चर्चा होती, ही कुटुंबातली बैठक आपली संघटना जास्त तुम्ही सगळेच उत्तर तुम्ही झाले. मला एवढंच म्हणायचं आहे, तेवढं होऊन हो काय 21 सप्टेंबर 2016चा मोर्चा, 21 सप्टेंबर 2016चा मोर्चा कशासाठी काढला. एका बहिणीची आपल्या हत्या केली, अत्याचार करून तिला मारून टाकल्यावर काढला. म्हणजे मराठ्यांवर असा अत्याचार केल्यावर जागवणार का. हे अंतर्वली सराटे लाकडं घातली, सगळी गोळ्या घातल्या, तवा मराठा जागा. म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात मोठी बहुल असलेली जात, सर्वसामान्यांची अवस्था काय आहे. तुम्हाला लाकडं घातल्यावर आणि गोळ्या घातल्यावर जागा होणार का. मला काय सांगायचंय, आता असं नाही, प्रामाणिक निस्वार्थी नेतृत्व आपल्याला मिळालंय. त्या ताकदीनं त्या नेत्या पाठीमागे उभा राहा. 21 सप्टेंबर 2016चा आपलंच रेकॉर्ड आपल्याला मोडायचं. माझी कळकळीत ऐका, राजकीय नेते मंडळी सगळे येतात बसलेले, सगळ्या पक्षी असतील. माझी विनंती, 21 सप्टेंबर 2016ला ज्या पद्धतीने तुम्ही मदत केली त्याच पद्धतीने तुम्ही उद्या मदत करा. तुम्ही जर समाजासाठी केलं तर समाजानं पण तुम्हाला भरभरून दिलेला इतिहास आहे. आणि आज समाजाला वेळ आल्यानंतर जर मागे सरकला तर तुमच्या पेन्शनची तयारी करा. हे स्पष्ट बोलायला मी इथं आलो. माझी विनंती आहे, खूप मोठ्या ताकदीने तुम्ही या, हा विश्वास बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय जिजाऊ जय शिवराय. अशा प्रकारे आजची मीटिंग झाली आहे आणि आता घरी चालू आहे. तर आता जी मीटिंग झाली त्यामध्ये ठरल्याप्रमाणे आपण खूप मोठ्या ताकदीने येत्या 7 ऑगस्टला आपण भेटतोय सोलापूर येथे दादांच्या स्वागताला आणि शांतता रॅलीमध्ये. तर चला पुन्हा एकदा 7 ऑगस्टला भेटूयात. व्हिडिओ इथंच थांबवते आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला द्या आणि खूप मोठ्या संख्येने ह्या शांतता रॅलीमध्ये तुम्ही सहभागी व्हा. आपलं हे जे युद्ध आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि लवकरच आपण ते जिंकणार आहोत. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकजुटीने आता शेवटी आपली ताकद दाखवायची आहे. एवढं बोलून मी माझा आजचा व्हिडिओ थांबवते. जय जिजाऊ जय शिवराय.